प्रश्न 27वा. एका परीक्षेत मोहनने फक्त 8 प्रश्न सोडविले आणि प्रत्येक प्रश्नासाठी त्याला 50% गुण मिळाले. जर त्याला परीक्षेमध्ये एकूण 40% गुण मिळाले आणि परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाला समान गुण आहेत, तर त्या परीक्षेमध्ये एकूण किती प्रश्न होते? बघा मित्रांनो, मोहनने किती प्रश्न सोडलेले आहेत? 8 प्रश्न सोडलेले आहेत. पण त्या 8 प्रश्नाला सपोज एका प्रश्नाला 4 गुण असतील, तर हे 4 गुण न मिळता त्याला एका प्रश्नाला 2च गुण मिळालेले आहेत. किती गुण मिळालेले आहेत? 50%. किती? 50% गुण म्हणजे याच्या अर्धे गुण मिळालेले आहेत. म्हणजे जेवढ्या गुणाची म्हणजे एका क्वेश्चनला जेवढे गुण मिळत होते त्याच्या अर्धेच गुण मिळालेले आहेत. कळालं इथपर्यंत? आणि त्याला परीक्षेमध्ये एकूण गुण 40 मिळालेले असेल, म्हणजे 8 क्वेश्चन सोडून तर 40 गुण मिळाले, 40% गुण मिळाले, 40% गुण मिळाले. तर एका प्रश्नाला जेवढे गुण होते तेवढे पूर्ण गुण मिळाले असते, तर त्याला किती झाले असते? ते 80% झाले असते. कळते मित्रांनो? लक्षात घ्या. सपोज एक प्रश्न आहे, त्याला 10 गुण असतील, तर इथे काय म्हटलेलं आहे? त्याला जेवढे एका प्रश्नासाठी त्याला 50% गुण दिलेले आहेत. एका याला 10 गुण असतील, तर याला 10 गुण न मिळता एका प्रश्नाला किती गुण मिळालेले आहेत? 5च गुण मिळालेले आहेत. म्हणजे 50% म्हणजे 5, त्याच्या अर्धे गुण मिळालेले आहेत. तर 8 प्रश्न सोडला त्याला 40%च गुण मिळालेले आहेत, म्हणजे अर्धे मिळालेले आहेत. म्हणजे 8 प्रश्न म्हणजे 80 गुण. 8 प्रश्न म्हणजे 80% गुण, 80% गुण. तर 100% गुण बरोबर किती प्रश्न? म्हणजे एकूण प्रश्न आपल्याला मिळून जाते. तर ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करा. आता 100 गुणिले 8 भागिले 80. हे कटलं, हे कटलं, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. म्हणजे एकूण या परीक्षेमध्ये एकूण किती प्रश्न होते? 10 प्रश्न होते. हे आपल्याला सांगता येते. पर्याय क्रमांक